चंदगडमध्ये अण्णाची एंट्री. कलिवडे पार्ले भागात वावर तर जंगमटी डॅम मध्ये मस्ती. चंदगड तालुक्यात पुन्हा हत्ती दिसू लागले. खाली कोकणात गेलेल्या अण्णाची परत एंट्री झाली असून पाटणे फॉरेस्ट रेंज मध्ये त्याचा वावर असून आज जंगमटी डॅम मध्ये मस्ती करतानाचा त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. त्यामुळे एकीकडे भीतीचे वातावरण आणि दुसरीकडे हत्ती चक्क धरणाच्या पाण्यात फिरतानाचा विहंगमय दृश्याने अखेर चंदगडमध्ये हत्तीची दमदार एंट्री झाली. परवा हाच अण्णा हत्ती कलिवडे परिसरात अचानक समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. त्यानंतर तो पार्ले भागात दिसून आला होता. या अण्णाची कोकणातून दोडामार्ग, चंदगड मार्गे बुजवडे आणि तिथून पाटणी रेंजमध्ये एंट्री झाली. त्याच्यावर वन विभाग लक्ष ठेवून असून अद्याप नुकसानीची नोंद झालेली नाही. तरी देखील जंगल क्षेत्रालगतच्या शेतकरी ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पाटणे वन परिक्षेत्र अधिकारी शीतल पाटील यांनी केले. त्या जंगलपट्ट्यात हत्तीचा हा कळप वारंवार आढळून येतोय, ज्यामध्ये या अण्णाचाही समावेश आहे. तसेच ओमकार हत्ती हा देखील दोडामार्ग तालुक्यातून तिलारी घाटाच्या दिशेने निघाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तो पुन्हा आपल्या कळपात मिसळण्याची शक्यता व्यक्त केली. तर ओमकार हत्ती आणि त्याच्यासोबत असलेली माई ही मादी आणि बारक्या हे सुद्धा तिलारी खोऱ्यात असून त्याच्यासोबत ते जातील अशी शक्यता वर्तवली जाते. तर त्यासोबत पाटणे रेंजमध्ये असलेला अण्णा हत्ती देखील कळपासोबत जाईल अशी अपेक्षा आहे. सह्याद्री जंगलपट्ट्यात सध्या 6 हत्तींचा कळप असून त्यात अण्णा, राजा गणेश, त्यासोबत दोडामार्ग पट्ट्यात असलेली माई, बारके आणि ओमकार हत्तींचा समावेश आहे. त्यांचा दरवर्षीचा मार्ग जवळपास निश्चित झालेला असून ते सातत्याने त्याच रस्त्याने मार्गक्रमण करत असतात.